हं, हो. हं. क्लोज केल्यानंतर शेवटी हां. एंड लाईव्ह व्हिडिओ त्याच्यानंतर परत एंड व्ह्यू पोस्ट. ओके ओके सर. हो ओके. थँक्यू थँक्यू. सर्वांना नमस्कार. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू.
सिंधुजन अकादमी यांच्या वतीनं विविध विद्याशाखीय व्याख्यानांचं फेसबुक लाईव्हवरती आयोजन केलेलं आहे. या शृंखलेतील विविध विद्याशाखीय व्याख्यानं आयोजित केलेली आहेत. त्यातील हे 66वं पुष्प आज मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. माझं नाव अभिजित पाटील. मी कोल्हापूरमधील विवेकानंद कॉलेजमध्ये कनिष्ठ विभागाकडं भूशास्त्र विषयाचं अध्यापन करत आहे. या व्याख्यानमालेतील आजचा जो विषय आहे तो आहे खडक विज्ञान. आणि या विषयाच्या बाबतीत आता आपण अधिक माहिती घेणार आहोत. रॉक सायन्स म्हणजेच खडक विज्ञान. तसं पाहायला गेलं तर रॉक सायन्स, खडक विज्ञान थोडीशी तांत्रिक अडचण येते, त्याबद्दल क्षमस्व. रॉक सायन्स म्हणजे खडक विज्ञान हा जो विषय आहे तो भूशास्त्र म्हणजे जिओलॉजी या विषयाअंतर्गत येतो. जिओलॉजी हा एक असा विषय आहे जो थोडासा दुर्लक्षित असा राहिलेला आहे असं आपण म्हणू शकतो. पृथ्वीचा अभ्यास करण्याचं जिओलॉजी एक महत्त्वाचं असं शास्त्र आहे. इथे असणारे रॉक्स, मिनरल्स, फॉसिल्स, तिथील संरचना पृथ्वीची भाषा बोलत असतात. आणि ही भाषा जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे जिओलॉजी. या जिओलॉजीचे जिओलॉजीच्या अनेक ब्रांचेस आहेत, शाखा आहेत असं आपण म्हणू. ज्यामध्ये मिनरॉलॉजी म्हणजे खनिजशास्त्र, जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे भूरूपशास्त्र, जिओफिजिक्स म्हणजे भूभौतिक शास्त्र, स्ट्रक्चरल जिओलॉजी संरचनांचं शास्त्र, एन्व्हायरमेंटल जिओलॉजी पर्यावरणीय भूशास्त्र,
इंजिनिअरिंग जिओलॉजी म्हणजे अभियांत्रिकी भूशास्त्र, अशा अनेक शाखांमध्ये, उपशाखांमध्ये भूशास्त्र हा विषय विभागलेला आहे. अजून देखील अशा बऱ्याच शाखा आहेत. त्यापैकी मिनरॉलॉजी आणि पेट्रोलॉजी या 2 शाखा या महत्त्वाच्या शाखा आहेत. जिओलॉजीबद्दल जेव्हा लोकांना अधिकचं माहीत नसतं, तेव्हा बऱ्याच वेळेला असा गैरसमज होतो की फक्त खडकांचं किंवा खनिजांचं अभ्यास करणं एवढंच या शास्त्राचं किंवा या विषयाचं महत्त्व आहे. पण तसं नसून खडकांचा अभ्यास किंवा खनिजांचा अभ्यास ह्या 2 शाखा आहेत फक्त, म्हणजे पूर्ण जिओलॉजी नव्हे. पण या 2 शाखा महत्त्वाच्या शाखा आहेत. आज आपण त्या महत्त्वाच्या शाखांपैकी एक शाखा पेट्रोलॉजी, म्हणजे ज्याला आपण खडक विज्ञान इथं म्हटलेलं आहे, ती पाहणार आहोत. आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी की त्या विषयाची आपली तोंड ओळख होईल. खडक, धोंडा, दगड, पत्थर, खडा, पाषाण अशा अनेक विविध नावाने आपण रॉक ही गोष्ट ओळखत असतो. कधी आपण दगड म्हणतो तर कधी धोंडा म्हणतो. सर्वसाधारणपणे आपण वैज्ञानिक परिभाषेत त्याला रॉक म्हणतो. भूशास्त्रीय परिभाषेत रॉक म्हणजे खडक कुणाला म्हणायचं, फार सोपी अशी त्याची आपण व्याख्या करूया या ठिकाणी. रॉक इज अन ॲग्रिगेट ऑफ मिनरल्स. म्हणजे काय तर खडक जो असतो तो खनिजांनी बनलेला असतो. म्हणजे आपण एखादा खडक हातामध्ये घेतला आणि डोळे बंद केले तरी आपण त्या सांगू शकतो की यामध्ये कोण आहेत, खनिजे आहेत. म्हणजे सगळे खडक हे खनिजांनी बनलेले असतात. काही वेळेला काही खडक एका खनिजाने बनलेले असतात. बऱ्याच वेळेला हे खडक 2 किंवा 2 पेक्षा अधिक खनिज एकत्र येऊन देखील बनलेले असतात. याला आपण एका खनिजाने बनले असतील तर मोनोमिनरॅलिक रॉक्स म्हणतो. अनेक खनिजे एकत्र येऊन जर खडक बनत असतील तर त्याला आपण पॉलिमिनरॅलिक रॉक्स असं म्हणतो. हे थोडंसं वर्गीकरण आहे. तर आता आपण पाहिलं की खडक खनिजांनी बनलेले असतात. तर आता प्रश्न असा उभा राहतो की खनिज म्हणजे काय. तर खनिज म्हणजे काय पाहायला एक संपूर्ण वेगळा तास लागेल, त्याच्यासाठी एक संपूर्ण व्याख्यान लागेल. आपण थोडक्यामध्ये खनिज म्हणजे काय इथं पाहूयात. मिनरल, खनिजाला आपण म्हणतो मिनरल. मिनरल इज सॉलिड homogeneous inorganic compound having definite chemical composition and definite unit order atomic structure. भूशास्त्रीय व्याख्या आहे. साधारणतः आपण त्याला सोपं करायचं असेल तर खनिज म्हणजे सॉलिड, त्याला काही अपवाद देखील आहेत, मोस्टली ते सॉलिडच असतात.
होमोजिनियस म्हणजे एकसंघ असतात, इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, त्यांची रासायनिक रचना आणि आण्विक रचना ठरलेली असते. अशा सर्व गोष्टी जेव्हा पूर्ण होतात तेव्हाच त्या घटकाला आपण खनिज म्हणू शकतो. ही झाली भूशास्त्रीय परिभाषा. आपल्या आजूबाजूला अनेक खनिजे मिळत असतात. वाळूमध्ये गारगोटी सापडते, साधारणतः ते सिलिका ग्रुप ची खनिजे असतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला क्वार्ट्ज हे खनिज मिळतं. त्यानंतर जिप्सम खनिज असतं, प्लास्टर ऑफ पॅरिस बनवायला त्याचा यूज होतो. त्यानंतर कॅल्साइट नावाचं खनिज असतं. वाळूमध्ये आपल्याला काही वेळेला क्युबिक असे कॅल्साइट सापडतात बघा, ते कॅल्साइट. आभ्र ही गोष्ट माहिती आहे सर्वांना, ज्याला आपण मस्कोवाईट म्हणतो. ही आणि अशी अनेक नावं आहेत खनिजांची, अनेक, ज्याच्यापासून हे रॉक्स बनत असतात. 2500 पेक्षा अधिक यादी आहे ती खनिजांची. आता आपण मगाशी पाहिलं त्या पद्धतीनं ही खनिज एकत्र येतात तेव्हा रॉक्स बनतात. कुठले रॉक्स बनतात माहिती आहे आपल्याला, काही कॉमन नावं आपण इथं बघूया, ज्याच्यामध्ये बेसाल्ट, आपल्या इथलं काळा पाषाण, ग्रनाइट सर्वांना माहित आहे, फरशी असते ग्रनाइटची पॉलिश केलेली. मार्बल, संगमरवर सर्वांना माहिती आहे मार्बल. लाईमस्टोन, त्याला आपण चुनखडक म्हणतो. सँडस्टोन, वालुकाष्म, लॅटराइट, जांभा, क्वार्ट्झाइट, अशी 700हून अधिक खडकांची नावं आहेत. इथं आपण काही वानगी दाखल घेतलेली आहेत. तर असे हे खडक खनिजापासून बनत असतात. ही काही खनिजे आपण इथं बघतोय आता समोर. फोटो क्रमांक 1 आहे, त्याच्यामध्ये जिओलाइटच्या सोबत सिलिकाची सुद्धा काही खनिजे आपल्याला दिसत आहेत. यातली काही खनिजे आपण पाहिलेली आहेत. नदीच्या वाळूमध्ये देखील आपल्याला यातली काही मिळत असतात. डोंगरदऱ्यातून आपण जेव्हा फिरतो तेव्हा यातली काही खनिजे मिळत असतात. जिओलाइट म्हणजे खनिजांचा संवर्ग आहे, ज्याच्यामध्ये चॅबॅझाइट, ॲफोफिलाइट, स्टिलबाइट, नॅट्रोलाइट अशा नावाची खनिजे असतात. दुसरं आपल्याला इथे खनिज दिसतं पहा, सुंदर तंतुमय असं मेसोलाइट दिसतो, हे देखील एक खनिज आहे. 3 नंबरचा जो फोटो आहे त्याला आपण मायका म्हणलेला आहे, म्हणजे अभ्रक संवर्ग आहे. त्याचा मस्कोवाईट नावाचा मिनरल आहे, तो आपल्याला इथं दिसतोय. तुम्हाला सर्वांना माहित असेल, इस्त्रीमध्ये जी कॉईल असते ती या मायकापासून, अभ्रकापासून बनलेली असते. या अभ्रकाचे औद्योगिक उपयोग आहेत, तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील ह्या मायकाचा, अभ्रकाचा भरपूर उपयोग केलेला असतो. ही आणि अशी अनेक खनिज आहेत ज्यांच्यामुळे रॉक बनतो. वाय रॉक्स आर इम्पॉर्टंट. खडक का महत्वाचा आहे? मित्र असं म्हणेन, का महत्वाचा नाही आहे खडक? काय देत नाही खडक आपल्याला? आपल्या पृथ्वीची जी क्रस्ट आहे ती सॉलिड स्वरूपात आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रायमरी शेल्टर मिळतं. प्राथमिक निवासस्थान आपल्याला कोणी दिलेलं आहे? खडकांनीच दिलेलं आहे ना या. त्याच्यानंतर या खडकांची काय होते? झीज होते आणि त्याच्यापासून माती बनते. त्या मातीतूनच प्लांट्स उगवतात. ज्या प्लांट्सपासून आपल्याला फूड मिळतं, क्लॉथ्स मिळतात, म्हणजे माणसाच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, या खडकांपासून भागवल्या जातात. खडकांचा त्याच्यामध्ये महत्त्वाचा असा
सहभाग आहे. त्याच्यानंतर एखाद्या देशाची इकॉनॉमी आहे ना, ती सुद्धा ही या ह्या खडकांमध्ये असणारे वेगवेगळे खनिज, वेगवेगळे ओर्स, धातू खनिज यांच्यावरती अवलंबित असते. त्यामुळं इकॉनॉमी, अर्थशास्त्राच्या नजरेतून देखील खडक महत्वाचा आहे. आपण पाहू, भौगोलिक सीमेसाठी देशादेशांमध्ये वाद होत असतात. तर हे वाद भौगोलिक सीमेपर्यंत मर्यादित नसून त्या ठिकाणच्या जिओलॉजी, भूशास्त्र याच्यासाठी देखील असतात. संबंधित ठिकाणाचं भूशास्त्र हे आजपर्यंत इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये फार महत्त्वाचं राहिलेलं आहे आणि पुढे देखील राहणार आहे. हिस्ट्री, इतिहास, आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्र यांच्यासाठी तर रॉक्स म्हणजे स्टोर लॉकर्स आहेत. महाराष्ट्राला उज्ज्वल अशा किल्ल्यांची परंपरा लाभलेली आहे. सगळे किल्ले, बहुतांश किल्ले यातले बेसाल्ट आपल्या काळ्या पाषाणामध्ये आहेत. ही हिस्ट्री या काळ्या पाषाणांमधून आपल्यापर्यंत पोचलेली आहे. असंच पुरातत्वशास्त्राचं खडकांचा रोल, भूमिका ही अत्यंत महत्त्वाची अशी आहे. मंगळावरती आपण जाऊन आलोत. माणूस मंगळावरती यान गेलं, चंद्रावरती माणूस पोचला. काय केलं आपण? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले आपण रॉक्स स्टडी केले. चंद्रावरचे रॉक्स आपण पृथ्वीवरती आणले. मंगळावरती गेल्यानंतर तिथल्या रॉक्सचा स्टडी केला. म्हणजे पहा रॉक्स किती महत्त्वाचे आहेत. मग असे म्हटल्याप्रमाणे अनेक कारणं आहेत. म्हणजे का महत्त्वाचा नाही हा खडक असंच म्हणावं लागेल. काही उदाहरणं आपण इथं पाहिलेली आहेत. आपल्याला सर्वांनाच त्या खडकाचं महत्त्व प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं, आढळतं. समजा आपण एखाद्या किल्ल्यावरती गेलो तर आपल्याला किल्ला पाहतोच आपण, अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहतो. वानगी दाखल इथे एक चित्र दाखवलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये, फोटोमध्ये गोल पाषाण दिसत आहेत. हे कशाचे पाषाण आहेत? तर बेसाल्टचे. हे गोल आहेत, हे बेसाल्टचे आहेत, म्हणजे पाषाणाचे आहेत. तो गोळ्यामध्ये दारू ठेचण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा पूर्वी. दुसरं चित्र आहे ते किल्ल्याच्या भिंतीचं आहे, काळा पाषाण आपण पाहतोय. तिसरं चित्र आहे ते किल्ल्याच्या भिंतीवरती पाणी बाहेर पडण्यासाठी निचरा म्हणून हत्तीच्या चित्रामध्ये एक पाणी बाहेर काढलेलं आहे, स्कल्पचर आपल्याला दिसतं. म्हणजे एकच आपण जर किल्ला घेतला तर त्या ठिकाणी एका ह्या रॉक, पाषाण या गोष्टीचा किती वेगवेगळा उपयोग झालेला आहे आपल्याला दिसतं. इथं आपण एक उदाहरण म्हणून किल्ल्याचं घेतलेलं आहे. अशा अनेक गोष्टी घेता येतील. इथं ठाई ठाई प्रत्येक ठिकाणी खडकाचंही महत्त्व असतं. वानगी दाखल हे उदाहरण आहे. खडकांचे 3 प्रमुख प्रकार आहेत. ते आता आपण त्यांचे तोंड ओळख इथं करून घेणार आहोत. खरं तर आपण सर्वांनीच शाळेपासून हे 3 प्रमुख प्रकार ऐकलेले आहेत, त्यावेळेला अभ्यास केलेला होता, वाचलेले होते. त्यातला पहिला प्रकार आहे इग्नियस रॉक्स. इग्नियस रॉक्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो अग्निज खडक किंवा अग्निजन्य खडक. हे पृथ्वीवरती पहिल्यांदा तयार झाले, त्यामुळे त्यांना प्रायमरी रॉक्स देखील म्हणतात, प्राथमिक खडक देखील असं म्हणतात.
त्याचं टिपिकल एक्झाम्पल आहे बेसाल्ट, पाषाण, सर्वसाधारणपणे आपण म्हणतो तो, ग्रेनाइट, ड्यूनाइट. खडकांचा दुसरा प्रकार आहे सेडिमेंटरी रॉक्स, ज्याला आपण स्तरित खडक म्हणतो किंवा गाळाचे खडक असं म्हणतो. त्यांना सेकंडरी रॉक्स देखील म्हणलं जातं, द्वितीयक खडक. याचं टिपिकल एक्झाम्पल्स आहेत सँडस्टोन, लाइमस्टोन, शेल. तिसरा खडकांचा प्रकार आहे मेटामॉर्फिक रॉक्स, रूपांतरित खडक. रूपांतरित खडकांना तृतीयक खडक देखील म्हटलं जातं. त्याची उदाहरणं आहेत, सर्वसामान्य असणारी उदाहरणं, मार्बल, संगमरवर, स्लेट, ग्रनाइट नाईस. ग्रनाइट नाईस हा थोडासा ना ऐकलेला शब्द असेल सर्वांसाठी, जिओलॉजीच्या लोकांना तो कॉमन आहे, पण मार्बल आणि स्लेट ही नावं आपण ऐकलेली असतात. ते रूपांतरित खडक आहेत. तर असे खडकांचे 3 मुख्य आणि प्रमुख प्रकार आहेत. समोर आपल्या आता जे चित्र आलेलं आहे त्याच्यामध्ये क्रमांक 1 मध्ये ड्यूनाइट नावाचा जो खडक आहे तो इग्नियस प्रकारचा आहे. दुसरा आहे तो लाइमस्टोन, चून खडक, सेडिमेंटरी प्रकारचा आहे. आणि तिसरा नाईस, जे रूपांतरित प्रकारचा आहे. या तिन्ही खडकांमध्ये काही साम्य दिसतात, काही वेगळेपणा दिसतो. साम्य असं की प्राथमिक साम्य की तिन्ही खडक हे सॉलिड आहेत. ते वेगवेगळ्या खनिजांनी बनलेले आहेत. आणि काही वेगळ्या गोष्टी दिसतात, जसं की क्रमांक 1च्या फोटोमध्ये जी आपल्याला त्याचा पोत दिसतो, आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. आणि क्रमांक 3च्या फोटोमध्ये त्याचा पोत दिसतो, तो वेगळा आहे. ही वेगळीपणच हे त्यांचे वेगळे गुणधर्म त्यांना वर्गीकृत करतात. हेच वर्गीकरण आपण आता पुढे जाऊन पाहणार आहोत. अशी म्हटल्याप्रमाणे पेट्रोलॉजी ही जिओलॉजीची एक महत्त्वाची ब्रँच आहे. पेट्रॉस म्हणजे रॉक, लॉगस म्हणजे सायन्स. ग्रीक शब्द आहे, रॉक सायन्स आहे पेट्रोलॉजी म्हणजे. ह्याच पेट्रोलॉजीच्या 2 ब्रँचेस आहेत. पहिली ब्रँच आहे पेट्रोग्राफी. पेट्रोग्राफीमध्ये डिस्क्रिप्शन, वर्णन, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन, वर्गीकरण केलं जातं. यासाठी खडकांचा अनेक विविध प्रकारे अभ्यास केला जातो, ज्याच्यामध्ये रासायनिक पृथक्करण होतं, मायक्रोस्कोपिक स्टडी, सूक्ष्मदर्शिकी अभ्यास होतो. त्यानंतर पेट्रोजेनेसिस आहे. पेट्रोजेनेसिस या उपशाखेमध्ये रॉकचं ओरिजिन आणि जेनेसिस असा तयार झाला तेव्हा काय कंडिशन्स होत्या याच्यावरती जास्त भर दिलेला असतो. म्हणजे पेट्रोजेनेसिस, पेट्रोग्राफी, पेट्रोलॉजी असे हे सर्व ब्रँचेसमधून या रॉकचा स्टडी केला जातो. ही थोडीशी अभ्यासासाठी केलेली विभागणी आहे. आपण सर्वसाधारणपणे याला खडक विज्ञान म्हणू शकतो, रॉक सायन्स म्हणू शकतो. पहिले खडक आहेत ते इग्नियस रॉक्स आहेत. 3 खडकांमधले पहिले खडक आहेत ते इग्नियस रॉक्स, अग्निज खडक आहेत. अग्निज खडक म्हणजे काय? द रॉक्स विच आर फॉर्म्ड ड्यू टू कूलिंग अँड सॉलिडिफिकेशन ऑफ लावा अँड मॅग्मा विथ और विदाउट क्रिस्टलायझेशन ऑन और बिलो सरफेस. ही थोडीशी तांत्रिक व्याख्या. जे खडक लावा रसापासून किंवा मॅग्मा म्हणजे शिलारसापासून त्याच्यात थंड होण्यापासून तयार होतात. जे तयार होत असताना त्यांचं स्फटिकीकरण होतं किंवा काही वेळेला होत नाही. म्हणजे रॉक्स सरफेस वरती तयार होतात किंवा खालती तयार होतात. अशा रॉक्सना
इग्नियस म्हणजे अग्निजन्य खडक असं म्हटलं जातं, ही सर्वसाधारणपणे व्याख्या. या अग्निज खडकांना आपण मगाशीच म्हटलं की प्रायमरी रॉक्स देखील म्हटलं जातं. गुणधर्म आहेत अग्निज खडकांचे. सर्वसाधारणपणे हे गुणधर्म आपल्याला या खडकांमध्ये पाहायला मिळतात. आपल्याला पण खडकांबद्दल अधिकशी माहिती नसेल आणि आपल्याला आपण जर कुठं गेलो आणि ओळखायचं असेल की बाबा हा खडक कुठला असेल, तर या तिन्ही प्रकारच्या खडकांची एक गुणवैशिष्ट्य आहेत ती आपण थोडीशी त्या ठिकाणी आहेत का पाहिलं तर आपल्याला अत्यंत सोपं जाईल की हा खडक कुठल्या प्रकारचा आहे. तर इग्नियस खडकांमध्ये त्याचा पहिला गुणधर्म असा आहे की ते मॅसिव्ह आणि अनस्ट्रॅटिफाईड असतात. मॅसिव्ह असतात, एकसंघ असतात. अनस्ट्रॅटिफाईड म्हणजे त्यांचे थर नसतात, जसे ते स्तरित खडकांमध्ये असतात. दुसरं, इग्नियस म्हणजे अग्निजन्य खडकांमध्ये नॉन फॉसिलिफेरस असतात. ते आपल्याला याच्यामध्ये जीवाश्म सापडत नाहीत. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा अग्निज खडक आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जीवाश्मांचा शोध घेऊ शकत नाही, म्हणजे त्या ठिकाणी जीवाश्म असणार नाही. पण दोन लावा फ्लोच्या मध्ये काही वेळेला आपल्याला जीवाश्म मिळतात. आपण पुढे जाऊन ते पाहणार आहोत. पण ते डायरेक्टली अग्निज खडकांमध्ये असत नाहीत. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला कधीही अग्निज खडकामध्ये फॉसिल जीवाश्म मिळणारच नाही. पुढचं गुणवैशिष्ट्य असं आहे अग्निज खडकांचं की ते गॅस कॅव्हिटीज दाखवतात किंवा व्हेसिकल छिद्र दाखवतात. ज्या रॉक्समध्ये गॅस कॅव्हिटीज छिद्र असतील, व्हेसिकल्स असतील तर आपण म्हणू शकतो की तो अग्निज प्रकारचा आहे. जेव्हा लावा रस पसरतो त्यातून वेगवेगळे वायू बाहेर जातात आणि वायूच्या बाहेर जाण्यामुळं ज्या काही कॅव्हिटीज तयार होतात त्यांना आपण गॅस कॅव्हिटीज म्हणतो. हे एक लक्षण आहे. महाराष्ट्रात जो आपला काळा पाषाण मिळतो या काळा पाषाणामध्ये आपल्याला अशी बरेच गॅस कॅव्हिटीज, व्हेसिकल्स, स्ट्रक्चर्स ह्या रचना मिळत असतात. त्यानंतरचं गुणवैशिष्ट्य आहे की हे फाईन ग्रेन असतात. बऱ्याच वेळेला इक्विग्रॅन्युलर म्हणजे यांची ग्रेन्स पोत हा एकसारखा असतो. काही वेळेला तो पॉर्फिरिटिक म्हणजे विषम कणी देखील असतात आणि काही वेळेला ते ग्लास काच जशी असते इतकं बारीक कणीदार असतात ते. त्यानंतर काही वेळेला इग्नियस रॉक्स रोपी स्ट्रक्चर, दोरखंडी स्ट्रक्चर दाखवतात. कॉलमनार स्तंभाकार जॉईंट्स दाखवतात. पिलो स्ट्रक्चर्स, गिरीधन लावा आपण म्हणतो त्याला, त्या प्रकारचं स्ट्रक्चर्स देखील दाखवतात. अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसली एकापेक्षा अधिक तर तो खडक इग्नियस आहे, अग्निजन्य आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. खडक खनिजांनी बनलेले असतात. इथे एक आपण उदाहरण घेऊयात. ग्रनाइट नावाचा हा खडक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी खनिजे आहेत. पुन्हा या खनिजांची इसेन्शियल आणि ॲक्सेसरी अशी वर्गीकरण केलं जातं. इसेन्शियल म्हणजे ती खनिजे त्याच्यामध्ये असणारच, जसं की ग्रॅनाइटमध्ये कॉर्ड्स असणारच. आपण डोळे झाकायचं आणि सांगायचं की ग्रॅनाइटमध्ये कॉर्ड्स आहे. आणि काही खनिज असतात ते ॲक्सेसरी असतात, ज्याच्यामध्ये असतं बायोटाईट. बायोटाईट हे अब्रक्स एक खनिज आहे, ॲक्सेसरी फॉर्ममध्ये असतं. काही वेळेला ॲक्सेसरी मिनरल्स असतात, कमी प्रमाणात असतात किंवा काही वेळेला नसतात देखील. एक वर्गीकरण आहे त्यांच्यामध्ये असणाऱ्या खनिजांचं, गरजेचे आणि दुय्यम असं आपण म्हणता येईल. असंच प्रत्येक खडकांमध्ये असतं. त्यानंतर खडकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पोत असतो, त्याला आपण म्हणतो टेक्स्चर. इट इज म्युच्युअल रिलेशन ऑफ ग्रेन विथ ग्राउंड मास, डिपेंड ऑन साईज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ मिनरल्स. म्हणजे काय तर पोत आपण म्हणतो ना, कपड्याला पोत असतो, टेक्स्चर छान आहे कपड्याचं, रफ आहे, स्मूथ आहे असं म्हणतो. तर हे टेक्स्चर खडकांच्या बाबतीत पाहत असताना आपण काय पाहायचं आहे तर खडक हे खनिजांनी बनलेले असतात, म्हणजेच ग्रेन्स.
ग्रेन्सनी बनलेले असतात. आणि ग्राउंड मास म्हणजे काय, तर पुन्हा मिनरल्सच, आणि ग्रेन्स म्हणजे सुद्धा मिनरल्सच. तर मोठे आकाराने काही खनिजे मोठी असतात खडकांमधली, काही अत्यंत बारीक असतात. तर या सर्व ग्रेन्सचा, या मिनरलचा एकमेकाशी असणारा सहसंबंध, आणि त्यातून आपल्याला दिसणारा त्यांचं रूप म्हणजे आपण त्याला टेक्स्चर, पोत म्हणू शकतो. असंच इग्नियस रॉकमध्ये आपल्याला ग्लासी टेक्स्चर दिसतं. तुम्ही एक काळ्या रंगाचा जो दगड दाखवलेला आहे, खडक दाखवलेला आहे, पिस्टोन नाव आहे त्याचं, त्याच्यामध्ये आपल्याला ग्लासी टेक्स्चर पाहायला मिळतंय. दुसरा आपल्याला अगदी परिचयाचा असणारा बेसाल्ट नावाचा खडक आहे, ज्याच्यामध्ये फाईन ग्रेन टेक्स्चर आहे. फाईन ग्रेन आहे. ग्लासी आणि फाईन ग्रेन हे दोन्ही तुमच्या समोर आहेत, तुम्ही पाहू शकता. ते कशामुळे होतं असं, तर लावा थंड होत असताना त्यावेळेला त्याला ज्या काही कंडिशन्स मिळतात, काही वेळेला लावा पटकन थंड होतो, काही वेळेला थोडासा उशीर लागतो, काही वेळेला दीर्घ कालावधी लागतो, आणि याच्या स्फटिकीकरणाची जी काय वेग असतो, त्याच्या वेग आणि त्यातील बदल याच्यावरून त्या वेळच्या तयार झालेल्या रॉक्सना वेगवेगळं पोत येतो. जसं की इथं ग्लासी आणि फाईन ग्रेन आलेला आहे. फाईन ग्रेन बेसाल्ट कॉमन आहे, आपण सर्वजण पाहतो, पण हा पिस्टोन थोडासा अनकॉमन आहे. त्याच्यानंतरचं टेक्स्चर आहे इक्विग्रॅन्युलर टेक्स्चर, ज्याचं दुसरं नाव आहे ग्रॅनेटिक टेक्स्चर. ग्रॅनाइटमध्ये हे कॉमनली मिळतं, ऑब्झर्व होतं, म्हणून त्याला ग्रॅनेटिक टेक्स्चर म्हणलं जातं. इक्विग्रॅन्युलर टेक्स्चरमध्ये काय आहे, त्याच्यामध्ये असणारे ग्रेन्स म्हणजे मिनरल्स हे कमी जास्त प्रमाणामध्ये, आकारामध्ये एकसारखे असतात. म्हणजे वेगवेगळे मिनरल्स असतात, पण तरी देखील त्यांचा आकार सर्वसामान्यपणे सारखाच राहतो. इक्वल ग्रेन्स असं आपण म्हणू, समकणी अशा अर्थाने इक्विग्रॅन्युलर असतात. ग्रानाइट हे उदाहरण आहे त्याचं चांगलं. नंतरचा पोत आहे तो पॉर्फिरिटिक बेसाल्ट किंवा इनइक्विग्रॅन्युलर बेसाल्ट आपण म्हणतो त्याला. इनइक्विग्रॅन्युलर पोत, इनइक्विग्रॅन्युलर पोत आहे. इथं काय आपल्याला दिसतंय पहा, पॉर्फिरिटिक बेसाल्ट जे एक्झाम्पल आपण समोर आहे तिथं काय दिसतंय आपल्याला, तर काही त्यातले ग्रेन्स म्हणजे खनिज आकारानं मोठी आहेत आणि उरलेलं लहान आहेत. तर अशी एक विषम रचना तयार झालेली असते, विषम पोत तयार झालेला असतो. तो त्या स्फटिकीकरणाचा वेग आणि त्यावेळच्या परिस्थिती याच्यामुळे तयार झालेला असतो. तो पोत झाल्यानंतर खडकांमध्ये असतात स्ट्रक्चर्स म्हणजे संरचना. सर्वसाधारणपणे आपण लार्ज इझिली रेकग्नायझेबल फीचर्स विथ नेकेड आय असं आपण स्ट्रक्चरची डेफिनेशन करू. आपल्याला सहजपणे दिसतील खडकांमध्ये अशा रचना, त्याला आपण स्ट्रक्चर्स म्हणतो. त्याच्यामधलं खनिज खडकामधलं कॉमन असणारं स्ट्रक्चर आहे व्हेसिक्युलर स्ट्रक्चर. ते आपल्या काळ्या पाषाणामध्ये सापडतं, त्यामुळे आपण त्याला व्हेसिक्युलर बेसाल्ट म्हणतो. तर आपल्याला दिसतो व्हेसिक्युलर बेसाल्ट, त्याच्यामध्ये छिद्र आहेत. ही वायू म्हणजे त्यावेळेचे लाव्हारस पसरल्यानंतर गॅस निघून गेल्यामुळे तयार झालेली छिद्र आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये आपल्याला अमॅग्डलाइडल, विशेषतः पाईप अमॅग्डलाइडल हा चित्र पाहायला मिळतंय. या ठिकाणी काय होतं, जेव्हा पहिल्यांदा गॅस निघून जातो वरच्या दिशेने, त्यावेळेला खाली अशी खालून वरती उभ्या पाईप्स तयार होतात. जेव्हा लावा घट्ट होतो आणि गॅस निघून जातो, निघून गेलेल्या गॅसच्या जागा रिकाम्या राहतात, आणि त्यानंतर हायड्रोथर्मल डिपॉझिट्स किंवा नंतरच्या काही सेकंडरी मिनरल्समुळे त्या भरल्या जातात, आणि आपल्याला जे रचना दिसते त्याला आपण अमॅग्डोरॉइडल किंवा पाईप अमॅग्डोरॉइडल रचना म्हणतो. लांब उभे भरलेले असतील तर तेव्हा आपण पाईप अमॅग्डोरॉइडल म्हणतो. छोटी छिद्र भरलेली असतील तर तेव्हा त्याला आपण अमॅग्डोरॉइडल बेसाल्ट असं म्हणतो. त्याचं काय महत्व आहे मग,
व्यावहारिक महत्त्व काय आहे, तर आपल्याला एखादी विहीर खोदायची असेल तर विहिरीमध्ये फाईन ग्रेन बेसाल्ट लागतो, वेसिक्युलर बेसाल्ट लागतो, या ठिकाणी आपल्याला दिसतोय असा पाईप ॲमेग्डोडायलल बेसाल्ट लागतो किंवा नुसता ॲमेग्डोडायलल बेसाल्ट लागतो. या प्रत्येकाची जलधारण क्षमता ही वेगळी असते, एकसारखी नसते. यासाठी एक खडकांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. पुढची एक संरचना आहे रोपी संरचना, दोरखंडी लावा आपण म्हणतो. दोरखंडी लावा वेगळं काहीतरी दिसलं तर आपल्या समाजामध्ये त्याला आपण आध्यात्मिक आणि देवधर्मांच्या गोष्टीची जोडायची आपल्याला सवय आहे. बऱ्याच ठिकाणी रोपी लावाला शंकराच्या जटा असं देखील संबोधलं जातं. गोदावरी नदीचा उगम जिथं झालेला आहे त्र्यंबकेश्वर इथं ब्रह्मगिरी पर्वतावर, तिथं अशा हे रोपी स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. तर तिथं त्याच्या शंकराच्या जटा आहेत त्या, म्हणून त्याची पूजा केली जाते. अशाच प्रकारचं रोपी स्ट्रक्चर आपल्याला कोकणामध्ये राजापूर या ठिकाणी पाहायला मिळतं. मंगळवेढ्याच्या जवळपास देखील असं स्ट्रक्चर आपल्याला अलीकडच्या कालावधीमध्ये आढळलेलं आहे. त्यानंतरचं पुढचं स्ट्रक्चर आहे, संरचना आहे कॉलमनार बसाल्ट, स्तंभाकार संरचना. आपल्याला दिसतंय कॉलमनार बेसाल्टमध्ये फोटो ए ज्याला म्हटलेला आहे, मोठे कॉलम स्तंभ आपल्याला दिसत आहेत. हे बेसाल्टचे आहेत, काळ्या पाषाणाचे आहेत. आपण पाहिले असतील असे बऱ्याच ठिकाणी असे आपल्याला प्रवासामध्ये दिसतात. आणि बी जो फोटो आपण दाखवलेला आहे, चित्र आहे, त्याच्यामध्ये एक स्तंभ, त्याचा सुट्टा एक स्तंभ निघून पडलेला दाखवलेला आहे. ह्या स्तंभाकार संरचना आहेत. या कधी तयार झालेल्या आहेत, तर जेव्हा लावारस पसरला तेव्हाच ह्या तयार झालेल्या आहेत. जवळपास महाराष्ट्रामध्ये जो डेक्कन रॅप आपण म्हणतो, 6.5 ते 6.5 कोटी वर्षापूर्वी या तयार झालेल्या आहेत. कशा तयार झालेल्या आहेत, तर हे लावारस थंड होत असताना घनरूपात येत असताना तो अंकुंचन पावतो आणि त्याला 3 प्रकारच्या 3 बाजूनी भेगा पडत राहतात आणि त्या भेगा एकमेकाला 60 अंशांचा कोन करतात. आणि हे दगड मग तेव्हा तो लावा घनरूपात येतो. बऱ्याच वेळेला तो षटकोनी आकार घेतो, षटकोनी स्तंभ तयार करतो. काही वेळेला त्या ठिकाणी आपल्याला पंचकोनी, चौकोनी असे देखील आपल्याला स्तंभ पाहायला मिळतात. जिओलॉजिकल परिभाषेत आपण याला कॉलमनार जॉईंट्स म्हणतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः शाहूवाडी तालुक्यामध्ये असे बरेच कॉलमनार जॉईंट्स आपल्याला मिळतात. विशाळगड जो किल्ला आहे त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये छान कॉलमनार जॉईंट्स आहेत. त्याचबरोबर पन्हा हे पर्यटनाचं व किल्ल्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी देखील कॉलमनार जॉईंट्स आहेत. तुमजाई डोंगर आहे कोल्हापूरच्या जवळ, त्या ठिकाणी हे कॉलमनार जॉईंट्स आहेत, सुंदर असे कॉलमनार जॉईंट्स आहेत. मसाई पठार कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे, त्याच्याजवळ बांदिवडे गाव आहे, तिथं देखील हे कॉलमनार जॉईंट्स आहेत. याचबरोबर अनेक ठिकाणी आपल्याला असे हे कॉलमनार जॉईंट्स मिळतात, आपण पाहिले असतील. पुढची संरचना आहे पिलो संरचना, गिरिधन लावा असं आपण म्हणतो ज्याला. पिलो संरचना म्हणजे काय, तर जेव्हा लावारसाचा उद्रेक पाण्याखाली होतो तेव्हा तो अशा प्रकारे थिसतो की एका उशीवरती उशी अशी रचना होत जाते. आणि तो अशा एकमेकांवरती उशा ठेवलेत का काय आपल्याला लांबून त्याचं असं वाटतं. आणि विशिष्ट या पद्धतीनं तो त्या ठिकाणी थिजून राहतो, तेव्हा त्याला आपण पिलो लावा म्हणतो. मराठी हळ्ळी या ठिकाणचा हा फोटो आपल्याला दिसतोय, चित्रदुर्ग डिस्ट्रिक्टमधला. हे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने याला जिओलॉजिकल मॉन्युमेंट केलेलं आहे. का, तर चित्रदुर्ग या ठिकाणी आता तरी काही आपल्याला आज प्रेझेंटला समुद्र नाही आहे, तर आज ज्या ठिकाणी चित्रदुर्गचे पिलो लावाज आहेत त्या ठिकाणी
जिओलॉजिकल पास्टमध्ये समुद्र होता. समुद्रामध्ये अशा प्रकारचा समुद्राच्या खाली पाण्यामध्ये लावा पसरल्यामुळं असे पिलो स्ट्रक्चर्स तयार झालेले आहेत. एक भूशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचं अभ्यासासाठी ठिकाण आहे, त्यामुळं त्याला जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने मॉन्युमेंट्स असं जाहीर केलेलं आहे. संवर्धन जतन करण्यासाठी त्याला विशिष्ट असा मॉन्युमेंटचा दर्जा देण्यात आलेला आहे. खनिज खडकांचे काही फॉर्म्स असतात, आढळ आपण म्हणू. इंट्रुजिव्ह आणि एक्सट्रुजिव्ह अशा स्वरूपामध्ये खनिज खडक आपल्याला मिळतात. इंट्रुजिव्ह म्हणजे अंतर्भेदी असं आपण म्हणू, जमिनीच्या खाली असणारे, खाली तयार होणारे. आणि एक्सट्रुजिव्ह म्हणजे जमिनीच्या वरती तयार होणारे खनिज खडक. जमिनीच्या खाली खडक तयार होतात खनिज खडक, शक्यतो ते स्लो कुलिंग आपल्याला दाखवतात, तसे टेक्स्चर स्ट्रक्चर्स आपल्याला दाखवतात. त्यामुळं त्यांच्यामध्ये जी कणी असते, ग्रेन्स असतात, मिनरल्स असतात, ते लार्ज असतात. त्याच्यामध्ये सील, डाईक म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला भित्ती म्हणतो, बॅथोलिट्स असे डिस्कॉर्डंट इंट्रुजन्स असतात. एक्सट्रुजिव्ह फॉर्म्स म्हणजे आढळ आहे जो, त्याच्यामध्ये लावा फ्लोज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण बघणार आहोत फोटो. लावा फ्लोज येतात, त्याच्यामध्ये आपल्याला लावा फ्लोज फास्ट कुलिंग दाखवतात आणि जनरली फाईन ग्रेन टेक्स्चर दाखवतात सर्वसामान्यपणे, कारण कुलिंग फास्ट झालेलं असतं. लावा फ्लोचा आपण एक फोटो पाहतोय या ठिकाणी, एक चित्र पाहतोय. महाराष्ट्राचा 80% अधिक भूभाग हा लावा फ्लोजनी व्यापलेला आहे. 6 ते 6.5 कोटी वर्षापूर्वी हे लावा फ्लोज तयार झालेले आहेत. ते एक्सट्रुजिव्ह फॉर्म म्हणायचं, त्याला आपण एक्सट्रुजिव्ह फॉर्म म्हणतो. बाहेर येऊन लावारच पसरलेला आहे. इंट्रुजिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला इथं एक चित्र दिसतंय, त्याच्यामध्ये सील आणि डाईक म्हणजे आपल्याला खनिज खडक म्हणजे फक्त लावारच बाहेर येऊन तयार होतात तेच नव्हे, तर आतमध्ये वरती येऊ शकले नाही, पण आतमध्येच थांबले, तिथंच थंड झाले, ते देखील खनिज खडकांच्या इंट्रुजिव्ह प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये सील, डाईक, लोपोलिथ, लॅकोलिथ अशा भूशास्त्रीय परिभाषा असतात. हे आपल्याला फार कमी वेळेला पाहायला मिळतात असे, पण हे जर खडक झिजून बाहेर पडले तर त्यावेळेला अशा संरचना आपण पाहू शकतो. हे एक ब्रॉड क्लासिफिकेशन आहे इग्नियस रॉक्सचं. आपण इग्नियस रॉक्स व्होल्कॅनिक, इंटरमिजिएट आणि प्लुटॉनिक म्हणजे वरती तयार झालेले, मध्यावरती तयार झालेले आणि खोलीवरती तयार झाले, असं सर्वसाधारणपणे आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. दुसरं एक इथं आपल्याला दिसतं ह्या खडकांचं वर्गीकरण, ज्याच्यामध्ये ॲसिडिक, इंटरमिजिएट, बेसिक आणि अल्ट्रा बेसिक असं वर्गीकरण केलेलं आहे. ही भूशास्त्रीय वर्गीकरणं आहेत. अजून देखील अशी वर्गीकरणं या विशेषतः या खनिज खडकांची केलेली असतात. आपण इथं ढोबळमानानं हे वर्गीकरण पाहतोय, ज्याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाणानुसार त्यानं ठरवलेलं आहे. एक उदाहरण यातलं घ्यायचं झालं तर बेसाल्ट दिसतोय आपल्याला, तो बेसिक प्रकारचा आहे. म्हणजे या बेसाल्टमध्ये सिलिका 45 ते 55% दरम्यान आहे आणि तो व्होल्कॅनिक प्रकारचा आहे. भूशास्त्रीय वर्गीकरण झालं बेसाल्टचं, अशाच उरलेल्या खडकांचं आहे. वेळाअभावी आपल्याला हे सर्व घेणं शक्य नाही. काही वानगी दखल आपण उदाहरणं पाहूयात आणि त्यांचे गुणधर्म पाहूयात. हे आपल्याला कॉमनली आपल्याला व्यावहारिक संबंध येणारे काही खडक आपण फक्त पाहतो इथं, वेळेची मर्यादा लक्षात घेता. ग्रनाईट लाईट कलरचा असतो जनरली, मगाशीच पाहिलं आपण इक्विग्रान्युलर टेक्स्चर असतं, काही वेळेला पॉर्फिरेटिक देखील असू शकतं. त्याच्यामध्ये कॉर्ड्स, ऑर्थोक्लेज, मायक्रोक्लीन ही खनिजे इसेन्शियल असतात. बायोटाईट मायकाचं खनिज आहे ते, हॉर्नब्लेंड हे खनिज आहे, हे ॲक्सेसरी असतात. त्याचं वर्गीकरण करायचं झालं तर इट इज इग्नियस प्लुटॉनिक रॉक असं आपण करू शकतो. ग्रॅनाइट हा एक उत्कृष्ट बिल्डिंग स्टोन आहे, कन्स्ट्रक्शनसाठी वापरला जातो. गॅब्रो दुसरा एक खनिज खडकाचा प्रकार आहे, त्याचा रंग डार्क असतो, टेक्स्चर इक्विग्रॅन्युलर असतं,
ज्याच्यामध्ये ऑगाईट प्लॅजिओक्लेज नावाची खनिजे असतात, ऑलिव्हिन आणि हायपस्थिनी ॲक्सेसरी खनिजे असतात. हा देखील इग्नियस प्लुटॉनिक प्रकारचा खडक आहे. ब्लॅक ग्रानाइट जो म्हटला जातो ना तोच हा गॅब्रो. ग्रानाइट भूशास्त्रीय परिभाषेमध्ये ब्लॅक येत नाही, तो असतो गॅब्रो. गॅब्रोला पॉलिश केलं जातं आणि बाजारामध्ये ब्लॅक ग्रानाइट म्हणून विकलं जातं. म्हणजे आज जो काय आपण ब्लॅक ग्रानाइट म्हणून किचन कट्ट्याला, अजून आपण बांधकामामध्ये आपल्या वापरतो, तर तो कोण असतो? बऱ्याच वेळेला गॅब्रो असतो. काही वेळेला तो डोलेराइट देखील असतो, पण ब्लॅक ग्रानाइट ही कमर्शियल संज्ञा आहे. त्यानंतर पेग्मॅटाइट नावाचा एक रॉक आहे. या पेग्मॅटाइटमध्ये आपल्याला टुर्मलिन, मायका नावाची खनिजे मिळतात. त्याचे काही गुणधर्म आपण इथं पाहतोय. त्यानंतर बसाल्ट, पाषाण आपल्या इथं असल्यामुळं हा आपल्याला थोडासा आवडीचा विषय असू शकतो. हा डार्क रंगाचा असतो. त्याच्यामध्ये रंगांमध्ये थोडे छटा असतात, फाईन ग्रेन असतो, काही वेळेला पॉर्फिरिटिक असतो. त्या बेसाल्टमध्ये आपल्या प्लॅजिओक्लेज आणि ऑगाईट नावाची खनिजे असतात. त्याचसोबत हायपरस्थिन, बायोटाईट, हॉर्नब्लेंड नावाची खनिजे असतात, ते ॲक्सेसरी स्वरूपात असतात. हा इग्नियस व्होल्कॅनिक प्रकारचा आहे. मग इथे आपल्याला बेसाल्टचा वापर बिल्डिंग स्टोन म्हणून आपण करतो. खडकांचा दुसरा प्रकार सेडिमेंट रॉक्स, स्तरीत खडक किंवा गाळाचे खडक. गाळाचे खडक नावामध्येच आहे. गाळ तयार होऊन झालेले जे खडक असतात त्याला आपण गाळाचे खडक असं म्हणतो. शक्यतो ते स्तरांमध्ये सापडतात म्हणून देखील त्याला स्तरीत खडक असं आपण म्हणतो. त्यांचे गुणधर्म काय आहेत? सर्वसाधारण गुणधर्म तर हे मेकॅनिकल आणि ब्रेकडाऊन, केमिकल ब्रेकडाऊन होतो पूर्वीच्या खडकांचा, प्री एक्झिस्टिंग रॉकचा. पूर्वीच्या खडक तुटतात, झिजतात, फुटतात मेकॅनिकल ॲक्शनमुळं, रासायनिक ॲक्शनमुळं, आणि गाळ तयार होतो. शक्यतो हे स्ट्रॅटिफाईड असतात, थरांमध्ये असतात. अजून सेडिमेंटरी रॉक्सचं वैशिष्ट्य आहे की दे कंटेन फॉसिल्स, मे कंटेन फॉसिल. म्हणजे बऱ्याच वेळेला सेडिमेंटरी रॉक्समध्ये फॉसिल, जीवाश्म आपल्याला मिळतात. मला फॉसिल शोधायचे असतील तर अग्निज खडकांमध्ये जायचं नाही, रूपांतरित खडकांमध्ये जायचं नाही, तुम्ही जायचं आहे कुठं? सेडिमेंटरी. म्हणजे ज्या खडकामध्ये आपल्याला फॉसिल मिळालं, इथं या खडकामध्ये आपल्याला फॉसिल सापडलं, तर आपण सांगायचं हा सेडिमेंटरी प्रकारचा खडक आहे. प्लास्टिक टेक्स्चर दाखवतात हे. प्लास्टिक टेक्स्चर म्हणजे काय? तर आपण सिमेंटमध्ये वाळू मिक्स करतो आणि गिलावा करतो, किंवा सिमेंटमध्ये खडी मिक्स करतो आणि स्लॅब टाकतो आपण. ती जी काय सिमेंट आणि खडीची किंवा सिमेंट आणि वाळूची एक घट्ट एकसंघ रचना तयार झालेली असते, जशी दिसते तसंच खडकांमध्ये देखील होतं. स्तरीत खडकांमध्ये हे आपल्याला कॉमनली पाहायला मिळतं. तो पोत आहे. बहुतांश स्तरीत खडक, गाळाचे खडक हे प्लास्टिक टेक्स्चर दाखवतात. गाळाचे खडक तयार होण्यासाठी 5 टप्पे महत्त्वाचे असतात, ज्याच्यामध्ये वेदरिंग, म्हणजे ते खडकांचं विदारण झालं पाहिजे. त्याच्यानंतर इरोजन, नुसतं वेदरिंग होऊन चालणार नाही, तर इरोड झाले पाहिजेत, तिथून ते हल्ले पाहिजेत, निघाले पाहिजेत. इरोजन, जागा सोडली पाहिजे त्यांनी. इरोजन आणि वेदरिंग सायमल्टेनियस होत राहतं. खडकांची झीज तूट फूट होते, ते एका जागेवरून दुसरीकडे जातात. या प्रोसेस मधून पुढं गाळ तयार होतो आणि त्या गाळाचं वहन होतं, ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. ट्रान्सपोर्टेशन होत राहतं. हा गाळ नदीतून वाहत राहतो. हा गाळ 2 प्रकारे वाहतो, सस्पेन्शन आदळत आपटत वाहतो आणि सोल्युशनमध्ये पण वाहतो. हा गाळ जाऊन डिपॉझिट होतो, म्हणजे साठवून राहतो, आणि पुढे जाऊन लिथिफिकेशन म्हणजे त्याचं संधान होतं, सिमेंटेशन होतं आणि तो घट्ट होतो. अशा सर्वसाधारणपणे 5 टप्प्यांमध्ये गाळाचे खडक तयार होतात. आपल्याला इथं दिसतंय या चित्रामध्ये की डोंगरावरचे खडक कसे समुद्रापर्यंत पोहोचलेले आहेत. हा गाळ फक्त समुद्रामध्येच जाऊन साठतो असं नाही, किंवा तिथंच तयार होतो असं नाही, तर मोठे लेक असतील त्या ठिकाणी देखील असं आपल्याला गाळ तयार होतो, साठतो. ते देखील सेडिमेंटरी रॉक्सच असतात. आपल्याला एक तक्ता दिसतोय ज्याच्यामध्ये गाळ जो तयार झालेला आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. वर्गीकरण 2 प्रकारचं आपण सामान्यतः ह्याला करू. रेसिड्युअल म्हणजे जाग्यावरती जो गाळ राहतो, लॅटराईट, बॉक्साईट, जांबा, बॉक्साईट हे जे आहेत ते जाग्यावरतीच तयार झालेला गाळ, त्याच्यामुळे तयार झालेले गाळाचे खडक आहेत. दुसरे सेडिमेंटरी डिपॉझिट, ट्रान्सपोर्टेड, गाळाचं वहन झालेलं आहे.
या गाळाचं वहनाचे परत दोन प्रकार आपण वर्गीकरण दोन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. ट्रान्सपोर्टेड इन सस्पेन्शन म्हणजे आदळत आपटत गाळ गेला. आदळत आपटत कधी जाईल? पाण्यातून जाईल, हिम नदीतून जाईल, वाऱ्याबरोबर जाईल. तर याचे पुन्हा वर्गीकरण आपण रुडियाशियस, अरेनियाशियस आणि आर्जेलियाशियस केलेलं आहे. ते त्याच्या असणाऱ्या ग्रेन्सवरून म्हणजे त्या रॉक्समध्ये जे ग्रेन्स आहेत, मिनरल्स आहेत, त्यांचा आकार किती आहे याच्यावरून केलेला आहे. त्याचं इथं आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. दुसरा गाळाचं वाहन होतं ते सोल्युशनमध्ये होतं, म्हणजे पाण्यातून गाळ वाहतो. पाण्यातून गाळ जो वाहतो त्याचं देखील आपण दोन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. एक केमिकल डिपॉझिट्स आणि ऑर्गॅनिक डिपॉझिट. प्रेसिपिटेशन, इव्हॅपोरेशन या प्रक्रिया आहेत ह्या केमिकल डिपॉझिटच्या होतात, ज्याच्यामधून आपल्याला लाईमस्टोन मिळतो, चुनखडक. आणि ऑर्गॅनिक डिपॉझिट जे आहेत, ज्या चुनखडकामध्ये ॲनिमल प्लांट्स ॲक्टिव्हिटीजचा संबंध राहतो, सहसंबंध राहतो, त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमुळं हे जे दुसरे प्रकारचे डिपॉझिट्स होतात त्यांना आपण ऑर्गॅनिक डिपॉझिट्स असं म्हणू शकतो. हे गाळाचं वर्गीकरण आहे किंवा आपण याला सेडिमेंट रॉक्सचं ढोबळ क्लासिफिकेशन आहे असं आपण म्हणू शकतो. चित्र क्रमांक 1 मध्ये आपल्याला जांभा दिसतोय, लॅटराईट. चिरा देखील म्हटलं जातं. जेव्हा चिरा खणून काढला जातो तेव्हा तो तितकासा कठीण नसतो, पण जेव्हा ऊन, वारा, पाऊस यांच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा तो कठीण होतो. कोकणामधली अनेक घरं, अनेक मंदिरं ही जांभ्यामध्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या इतर भागात देखील पोटी आजकाल हा जांभा वापरला जातो. दुसरा बॉक्साईट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पिसोलिटिक, ओलिटिक ही संरचना दिसते. तिसरा आणि चौथा या फोटोमध्ये आपण, या चित्रामध्ये आपल्याला एक दिसेल, चित्र क्रमांक 3 आणि चित्र क्रमांक 4. चित्र क्रमांक 3 आहे तो कॉंग्लोमरेट नावाचा आहे खडक, आणि चित्र क्रमांक 4 आहे तो ब्रेक्सिया आहे. आपल्याला सहज लक्षात येईल बघा, चित्र क्रमांक 4 मध्ये त्याच्यामध्ये असणारे जे कण आहेत, ग्रेन्स आहेत, ते असे ओबडधोबड आकाराचे आहेत. आणि चित्र क्रमांक 3 मध्ये असणाऱ्या खडकांमध्ये जे कण आहेत ते गोलाई त्याला आलेली आहे, अशी विशिष्ट गोलाई आलेली आहे. तर याच्यावरून आपल्याला काय कळतं की चित्र क्रमांक 3 मधला जो कॉंग्लोमरेट नावाचा खडक आहे तो त्याच्या उगमापासून ते खडक, त्याचे चुरा, भोगा हा लांबपर्यंत आलेला आहे, साठलेला आहे. आणि चित्र क्रमांक 4 मध्ये जो ब्रेक्सिया आहे तो तितकासा लांबपर्यंत वाहत आलेला गाळ नाही आहे. जे नदीपात्रातून आपण उलट्या दिशेने उगमाकडे चालत गेलो तर आपल्याला कॉंग्लोमरेट हा नदीच्या उगमापासून लांब मिळेल आणि ब्रेक्सिया नदीच्या उगमाच्या दिशेने मिळेल. असं देखील आपल्याला ट्रेसिंग नदीच्या पात्राचं करता येतं. पॅलिओ चॅनलचं देखील, पूर्वीच्या नदीच्या पात्रांचं देखील असं आपल्याला ट्रेसिंग करता येतं. सेडिमेंटरी रॉक्स मधलं टेक्स्चर आपण मगाशी बोललो त्या पद्धतीने क्लास्टिक टेक्स्चर आहे. सँडस्टोन, वालुकाश्ममध्ये आपल्याला क्लास्टिक टेक्स्चर मिळतं. जेव्हा प्राणी आणि वनस्पती यांचा क्लास्टिक टेक्स्चरमध्ये अंतर्भाव होतो तेव्हा आपण त्याला बायोक्लास्टिक टेक्स्चर असं म्हणू शकतो. बायोक्लास्टिक टेक्स्चर, फॉसिलिफेरस लाईमस्टोन हे बायोक्लास्टिक टेक्स्चरचं एक उदाहरण आहे. पुन्हा या ठिकाणी ब्रेक्सिया आणि कॉंग्लोमरेट ही देखील क्लास्टिक टेक्स्चरची उदाहरणं आहेत. अग्निज खडकांप्रमाणे सेडिमेंटरी रॉक्समध्ये काही संरचना असतात, ज्यातली कॉमन संरचना आहे स्ट्राटिफिकेशन. स्तरित खडके स्ट्राटा, थरांपासून तयार झालेले असतात. आपल्याला इथे या फोटोमध्ये थर दिसत आहेत. हे वेगवेगळे थर आपण त्याच्या रंगावरून, टेक्स्चरवरून, त्याच्या मिनरल्सवरून ओळखू शकतो, वेगळे करू शकतो. स्तरित खडकांमधलं दुसरं स्ट्रक्चर आहे, संरचना आहे क्रॉस बिडिंग. ज्या ठिकाणी वाहतं पाणी असतं किंवा वाळवंटामध्ये वाळू असते, अशा दोन्ही ठिकाणी क्रॉस बिडिंग तयार होऊ शकतं. आणि जेव्हा हे त्याचं लिथिफिकेशन होतं
तेव्हा ते घट्ट होतात आणि आपल्याला क्रॉस बिडिंग मिळतं. म्हणजे आज जे क्रॉस बिडिंग आपल्याला एखाद्या रॉकमध्ये दिसत असेल तर ते पूर्वी तयार झालेलं आहे. विशिष्ट अभ्यासानं आपण ते पाण्यामधलं आहे का वाळवंटामधलं आहे सांगू शकतो. त्यानंतर पुढं आपल्याला इथं दिसतंय ग्रेडेड बेडिंग म्हटलंय. दिसतंयच आपल्याला या चित्रामध्ये ग्रेडिंग झालेलं आहे. सेडिमेंट आहे त्यांचं ग्रेडिंग झालेलं आहे, विभागणी झालेली आहे. दिसतेच आपल्याला ती विभागणी. खाली मोठे कण आहेत, मध्ये त्याच्यानंतर लहान 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 कणांची साईज, कणांचा आकार वरती लहान होत गेलेला आहे. ग्रेडिंग मोस्टली पाण्यामुळं होतं. व्हेलॉसिटी पाण्याची कमी जास्त होत राहते, त्याच्यामुळं हे ग्रेडिंग होतं. हे नंतर रॉक्स त्याच ठिकाणी घट्ट होतात आणि आपल्याला नंतर त्यावेळेला जे काही रचना झालेली होती ती रॉकच्या स्वरूपात पुन्हा पाहायला मिळते. रिपल मार्क्स, त्याला मराठीत आपण तरंगवळ असं म्हणतो. हे रिपल मार्क्स देखील दोन प्रकारचे असतात. पाण्यामध्ये तयार होणारे आणि तसंच वाळवंटामध्ये तयार होणारे. लॅटराईट म्हणजे जांभा खडकाचे इथं गुणधर्म आपण दिलेले आहेत. आपण थोडक्यात ह्याचे गुणधर्म बघूयात. रेडिश ब्राऊन शेडमध्ये आपल्याला मिळतो. पोरस छिद्र असतात त्याच्यामध्ये. हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड, हायड्रेटेड अल्युमिनियम ऑक्साईड त्याच्यामध्ये असतं. रेसिड्युअल डिपॉझिट आहे तो आणि त्याचा वापर बांधकामासाठी केला जातो. दुसरा आहे बॉक्साईट. लाईट कलर्ड असतो, रेडिश शेडमध्ये असतो तो देखील. बॉक्साईटमध्ये हायड्रॉक्साईड ऑफ ॲल्युमिनियम आणि आयर्न ऑक्साईड विथ व्हेरिंग प्रोपोर्शनमध्ये असतं. टिटॅनियम, मॅंगनीज डायऑक्साईड आणि फ्री सिलिका पण असते त्याच्यामध्ये. बॉक्साईटचा यूज म्हटलं तर बॉक्साईटमधून आपल्याला ॲल्युमिनियम मिळतं. ओर ऑफ ॲल्युमिनियम आहे बॉक्साईट. सँडस्टोन म्हणजे वालुकाष्म. वाळू वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊ शकते आणि पुढे जाऊन त्याचा वालुकाष्म तयार होतो. या वालुकाष्म खडकाचा देखील बऱ्याच बांधकामामध्ये आपण उपयोग करतो. हा देखील बांधकामाचा एक उत्कृष्ट खडक आहे. लाईमस्टोन चुनखडक. शहाबादी फरशीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते सर्वसाधारणपणे आपण त्या सर्वाला लाईमस्टोन म्हणू शकतो. लाईमस्टोन आपण ओळखायचं असेल तर त्याच्यावरती आपण HCl डायल्यूट HClचे थेंब टाकले काही तर आपल्याला इफरवसन्स मिळतात. बऱ्याच वेळेला किचन कट्ट्याचा लाईमस्टोन असतो आणि तिथं ॲसिड स्वरूपातलं काय रिॲक्शन झाली, अभिक्रिया झाली तर ती त्या ठिकाणी डाग पडतात बघा. हे वर्गीकरणामध्ये केमिकल डिपॉझिट आहे. लाईमस्टोनचा वापर तर आपण पाहिलंच, किचन कट्ट्याची फरशी असू देत. आजकाल त्याचा वापर कमी आहे पण पूर्वी किचन कट्ट्याला लाईमस्टोन असायचा. फरशी म्हणून देखील लाईमस्टोनचा वापर केला जातो. सिमेंट उद्योगामध्ये लाईमस्टोनचा वापर केला जातो. तिसऱ्या खडकांचा प्रकार आहे तो मेटामॉर्फिक रॉक्स. रूपांतरित खडक, रूपांतरण झालेलं असतं. प्री एक्झिस्टिंग रॉक्स असतात, त्यांचं हीट, प्रेशर आणि केमिकल ॲक्टिव्ह फ्लुइड्स यामुळे रूपांतरण होतं. 3 गोष्टी इथं लागतात. हीट म्हणजे कुठली हीट तर पृथ्वीच्या आतलं टेम्परेचर, मॅग्माच्या मुळं असणारं ही हीट. त्यानंतर प्रेशर, टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीज होत असतात, भूगर्भीय हालचाली होत असतात, त्यांचं प्रेशर, दबाव आणि विविध केमिकल ॲक्टिव्ह फ्लुइड्स खाली तयार होत असतात. रासायनिक फ्लुइड्स द्रव्य असं आपण म्हणून त्यांची अभिक्रिया रॉक्सवरती होत असते. अशा तिन्हींचा परिणाम म्हणून मेटामॉर्फिक रॉक्स तयार होतात. या मेटामॉर्फिक रॉक्सची गुणधर्म पाहायचे झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला पुनर्स्फटिकीकरण मिळतं. म्हणजे रॉक पहिल्यांदा तयार होतो तेव्हा स्फटिकीकरण झालेलं असतं. त्याच्यावरती वरचे काही आता आपण पाहिलेल्या घटकांचा परिणाम झाला तर त्याचं पुनर्स्फटिकीकरण होतं. म्हणजे पुनर्स्फटिकीकरण हा एक गुणधर्म आहे मेटामॉर्फिक रॉकचा. अग्निज खडकाप्रमाणे याच्यात फॉसिल्स आपल्याला मिळत नाहीत. याच्यामध्ये आपल्याला
फोलिएशन, बँडिंग, थर असे दिसतात. पण हे फोलिएशन, हे बँड्स स्तरित खडकांप्रमाणे नसतात, थोडेसे वेगळे असतात, दबावामुळे तयार झालेले असतात. रूपांतरित खडकामध्ये आपल्याला स्लेटी, सिस्टोज, नायसोज अशी स्ट्रक्चर्स मिळतात. आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. मेटामॉर्फिक रॉक्सचे 3 प्रकारचं मेटामॉर्फिझम होतं. पहिलं आहे कॅटाक्लास्टिक मेटामॉर्फिझम. कॅटाक्लास्टिक मेटामॉर्फिझम म्हणजे काय? आपण सर्वसाधारणपणे याला म्हणू दाब जास्त असतो याच्यामध्ये. तापमान तितकंसं नसतं. ज्याच्यामध्ये शेल हा सेडिमेंटरी प्रकारचा खडक आहे, तो स्लेटमध्ये कन्वर्ट होतो. हे कुठं होतं तर जिथं दबाव वाढत जातो, शेलवरती दबाव वाढत जातो, त्या ठिकाणी हळूहळू तो शेल स्लेटमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे जो हा स्लेट आहे तो पूर्वी कधीतरी जिओलॉजिकल हिस्ट्रीमध्ये शेल होता. दुसरा आहे थर्मल मेटामॉर्फिझम. उष्णतेचं रूपांतरण असं आपण त्याला म्हणू. उष्णतेमुळे होणारं मॅग्मा जेव्हा वरती घुसतो, वरती येऊ पाहतो, तेव्हा तिथं असणाऱ्या आजूबाजूच्या रॉक्स वरती तो परिणाम करतो. त्यांच्यामध्ये हीट वाढते, केमिकल ॲक्टिव्ह फ्लुइड्सचा पण काही अंश परिणाम होतो. आणि या वाढलेल्या हीटमुळं पहिले त्या ठिकाणी असणारे रॉक्स आहेत यांच्यामध्ये बदल होतात आणि रूपांतरण होतं. लाईमस्टोनचं रूपांतरण मार्बलमध्ये होतं. लाईमस्टोन म्हणजे चुनखडक. कशामध्ये बदलतो? मार्बल म्हणजे संगमरवर. म्हणजे आज जो संगमरवर आहे तो पूर्वी चुनखडक होता असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतरचं मेटामॉर्फिझम आहे डायनॅमोथर्मल मेटामॉर्फिझम. इथं दबाव असतो, तापमान असतं खालचं, त्याच्याचबरोबर केमिकल ॲक्टिव्ह फ्लुइड्स, रासायनिक द्रव्य खाली असणारी, तयार होणारी, याच्यामुळं मेटामॉर्फिझम होतं, रूपांतरण होतं. त्याच्यामधून सिस्ट प्रकारचे खडक तयार होतात. मेटामॉर्फिक रॉकमध्ये देखील अग्निजन्य स्तरित खडकाप्रमाणे वेगवेगळ्या संरचना आहेत. त्यातली पहिली संरचना आहे सिस्टोज. असा वेगळा शब्द आहे सिस्टोज. सिस्टोजमध्ये काय होतं की जे काही ग्रेन्स आहेत, म्हणजे खडक म्हणजे वेगवेगळे खनिज, ती खनिज त्यांची अरेंजमेंट, त्याची दबावामुळे झालेली रचना, विशिष्टाची रचना आपल्याला ह्या समोरच्या फोटोमध्ये दिसते, त्याला आपण सिस्टोज म्हणतो. युनिडायरेक्शनल अलाइनमेंट ऑफ मिनरल ही नंतर झालेली आहे. प्राथमिक खडकामध्ये ही रचना वेगळी होती. जेव्हा याचं रूपांतरण झालं तेव्हा ही रचना वेगळी झालेली आहे. ग्रॅन्युलोज ही देखील एक रूपांतरित खडकामधली संरचना आहे. ग्रॅन्युलर रचना होण्यासाठी तापमान महत्त्वाचं असतं. आतलं तापमान, हीट. रिक्रिस्टलायझेशन होतं, पुनर्स्फटिकीकरण होतं. आपल्याला इथं पांढरा दिसतोय, पांढरा फोटो जो मार्बलचा आहे. दुसरा एक आपल्याला दिसतोय तो क्वार्ट्झाइटचा आहे. या दोन्हीमध्ये आपल्याला ग्रॅन्युलोज स्ट्रक्चर दिसत आहे. हे पुनर्स्फटिकीकरण झालेले आहे. म्हणजे मूळ खडकांमध्ये हे असे दिसत नव्हते. मूळ खडकांमध्ये म्हणजे ते रूपांतरण होण्याच्या पूर्वी, रूपांतरण झाल्यानंतर आपल्याला त्यांचा पूर्णतः चेहरा बदलून गेलेला पाहायला मिळतोय. त्यानंतरची संरचना आहे नायसोज. बऱ्याच वेळेला ह्याला निसोज असा उच्चार केला जातो, पण ते नायसोज आहे. त्याच्यामध्ये नायसोजमध्ये आपल्याला अल्टरनेट बँड्स दिसतात, सिस्टोजचे आणि ग्रॅन्युलोजचे. हा नायसोज तुम्ही पाहिला असाल बऱ्याच वेळेला. याची फरशी असते, समोर आपल्याला जे चित्र दिसते ना ते बऱ्याच वेळेला ग्रानाईटची साधर्म्य म्हणून ह्याला काही वेळेला ग्रानाईट देखील म्हटलं जातं. पण हा नाईस असतो. पॉलिश केल्यानंतर हा छानसा कागतो. त्यानंतरची एक संरचना आहे स्लेटी. कॉमनली स्लेट या मेटामॉर्फिक रॉकमध्ये आपल्याला सापडते. स्लेट म्हणजे माहित आहे, जे 35-40च्या वयाच्या पुढचे आहेत त्यांनी सर्वांनी स्लेट म्हणजे
साधारणतः मराठीमध्ये ज्याला दगडी पाटी म्हणतात ती वापरलेली आहे. तोच हा स्लेट. आणि त्याची जी रचना आपल्याला दिसते ती रचना म्हणजे स्लेटी क्लिवेज. मार्बलचं आपण थोडक्यात तिथं काही गुणवैशिष्ट्य नमूद केलेली आहेत. संगमरवर हलक्या रंगाचा असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांमध्ये छटा असतात. रेक्रिस्टलाइज्ड झालेला असतो तो, पूर्वीचा चुनखडक असतो तो आपण पाहिलेला आहे. थर्मल मेटामॉर्फिझममुळे झालेला असतो. मार्बलचा वापर आपल्याला सर्वांना माहीत आहे. फ्लोरिंग, फरशीसाठी, फेस वॉलिंगसाठी, स्कल्पचरिंगसाठी. ताजमहल ही सुंदर वास्तू ही मार्बलमधलीच आहे, सर्वजण आपण जाणतोय. त्यानंतर क्वार्ट्झाइट नावाचा एक मेटामॉर्फिक रॉक आहे, तो देखील बराच ठिकाणी त्याचा वापर केला जातो. सिलिका ब्रिक्स जे आहेत त्याच्यासाठी आपल्याला क्वार्ट्झाइट लागतो. क्वार्ट्झाइट देखील एक उत्तम असा बांधकामाचा खडक आहे असं आपण म्हणू. ग्रॅन्युलोज स्ट्रक्चर दाखवतो, लाईट कलर्ड असतो तो. स्लेट, आता आपण म्हणलं त्या पद्धतीनं स्लेट म्हणजे लिहिण्याची, पूर्वी त्याला दगडी पाटी म्हटलं जायचं, तोच हा स्लेट. हा कॅटाक्लास्टिक मेटामॉर्फिझम आहे. स्लेट पूर्वी शेल असतो आणि त्याचं रूपांतरणामुळे त्याचं स्लेट होतं. लिहिण्यासाठी आजकाल फारसा त्याचा कोण वापर करत नाही, पण पूर्वी केला जायचा. पण ह्या स्लेटचं रूफिंग स्लॅब्स ज्या ठिकाणी हा आढळतो त्या ठिकाणी लोकली हा स्लॅब्स म्हणून पण वापरला जातो. त्यानंतर बायोटाईट नाईस एक मेटामॉर्फिक रॉक आहे, रूपांतरित खडक आहे. डायनॅमोथर्मल मेटामॉर्फिझममुळे तो तयार झालेला असतो. त्याचं वर्गीकरण आपण डायनॅमोथर्मल मेटामॉर्फिझम असं करू. इंटेरियर डेकोरेशनसाठी त्याचा वापर केला जातो. काही वेळेला याच्या फरशा देखील असतात. हे 3 प्रकार खडकांचे झाले. त्यानंतर खडकांना काही इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज असतात, त्या देखील महत्त्वाच्या आहेत. हा एक या 3 वर्गीकरणाच्या पेक्षा एक वेगळा विषय आहे, पण खडकांमध्ये हे असतं, हे अभ्यासावं लागतं. यासाठी इथे हे नमूद केलेलं आहे. खडकांना क्रशिंग स्ट्रेंथ असते, ट्रान्सफर स्ट्रेंथ असते, पोरॉसिटी असते, डेन्सिटी असते, ॲब्राझिव्ह रेजिस्टन्स असतो, फ्रॉस्ट अँड फायर रेजिस्टन्स ही एक गुणधर्म असतो, ड्युरेबिलिटी असते आणि सर्वात शेवटी ॲपिरन्स. पण आपण सर्वसाधारणपणे खडकाचा पहिल्यांदा ॲपिरन्सच पाहतो. घरामध्ये फरशी घालायची असेल तर कसा दिसतो हे पाहतो, तो कसा आहे हे पाहत नाही आपण, तर कसा आहे हे पाहिलं पाहिजे. अन्यथा बराच वेळेला आपण फरशी घालतो आणि 5-10 वर्षानंतर मग फरशीवरती डाग पडले, खराब झाली असं होतं. का असं होतं तर आपण थोडंसं त्याचे गुणधर्म अभ्यासत नाही, फक्त कसा दिसतो हे पाहतो आपण कुठं वापरणार आहोत खडक, तो फरशी कुठं आपलं कसा वापर होणार आहे हे आपण पाहिलं पाहिजे. काही खडकांचा वेगवेगळ्या ॲसिडशी अभिक्रिया होते, फरशीची अभिक्रिया होते आणि ती लवकर खराब होते. त्यामुळे आपला वापर कुठं आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे यासोबत हे झालं फक्त घरासाठीचं छोटंसं उदाहरण. मोठे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स असतात त्या ठिकाणी खडकांचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. खडकांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो.